नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात जास्त पेट्रोल डिझेलचा साठा कोणत्या देशाकडे आहे? बहुतेक लोक म्हणतील सौदी अरेबिया, काही जण म्हणतील रशिया किंवा अमेरिका, पण सत्य थोडं वेगळं आहे. कारण जगातील सर्वात मोठा तेल साठा ना सौदी अरेबियाकडे आहे ना रशियाकडे, तर एका अशा देशाकडे जो सध्या आर्थिक संकटात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वाधिक तेल साठा असणारे टॉप 10 देश आणि तेलामुळे जगातील राजकारण कसं बदलतं हेही समजून घेणार आहोत. म्हणून या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेल इतकं महत्त्वाचं का आहे. तर मित्रांनो, आज जगातील जवळपास 80% ऊर्जा गरज तेल आणि गॅसवर अवलंबून आहे. गाड्या, विमान, जहाज, उद्योग, प्लास्टिक हे सगळं तेलावर चालतं. म्हणूनच कच्चं तेल म्हणजे आधुनिक जगाचं रक्त असं म्हणतात. तेल असलेला देश आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या खूप शक्तिशाली बनतो. चला जाणून घेऊया टॉप 10 देश. त्याच्यातला 10 नंबरचा जो देश आहे तो आहे लिबिया. लिबिया हा उत्तर आफ्रिकेतील देश आहे. येथे अंदाजे 48 अब्ज बॅरल तेलसाठा आहे, पण देशात अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे, म्हणून तेलाचा पूर्ण उपयोग होत नाही. त्यानंतर 9 नंबरचा देश आहे अमेरिका. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. अमेरिकेकडे अंदाजे 35 ते 50 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. तेल उत्पन्नाचे मुख्य राज्य टेक्सास, नॉर्थ डॅकोटा, न्यू मेक्सिको. शेल ऑइल तंत्रज्ञानामुळे अमेरिका तेल उत्पन्नात पुढे आहे. त्यानंतर 8 नंबरला आहे रशिया. रशियाकडे अंदाजे 80 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल आणि गॅस निर्यातदारापैकी एक आहे. युरोपमधील अनेक देश रशियन गॅसवर अवलंबून आहेत, म्हणूनच ऊर्जा हा रशियाचा मोठा राजकीय शस्त्र आहे. त्यानंतर 7 नंबरमध्ये आहे कुवेत. कुवेत हा मध्य पूर्वेतील छोटा पण श्रीमंत देश आहे. येथे अंदाजे 100 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. 1990 मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केला, तर त्यापैकी एक मोठं कारण होतं तेल. 6 नंबरचा देश आहे संयुक्त अरब अमिराती. त्याला आपण UAE असं म्हणतो. UAE कडे अंदाजे 113 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. अबुधाबी हा तेल उत्पादनाचा मुख्य भाग आहे. तेलाच्या पैशामुळे UAE ने दुबई, अबुधाबी यासारख्या अत्याधुनिक शहरे उभी केलेली आहेत. 5 नंबरचा देश आहे इराक. इराककडे अंदाजे 145 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. इराकवर 2003 मध्ये अमेरिकेने हल्ला केला. अनेक तज्ज्ञांच्या मते या युद्धामागे तेल हे एक मोठं कारण होतं. त्यानंतर 4 नंबरचा देश आहे कॅनडा. कॅनडाकडे अंदाजे 170 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. येथील तेल मुख्यतः ऑइल स्टँड स्वरूपात आहे. कॅनडा आपलं बहुतेक तेल अमेरिकेत निर्यात करतो. आणि 3 नंबरचा देश आहे इराण. इराणकडे अंदाजे 157 ते 158 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. का इराण हा मध्य पूर्वेतील मोठा देश आहे आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात तेल हा नेहमीच मोठा मुद्दा असतो. 2 नंबरचा जो देश आहे तो सौदी अरेबिया. सौदी अरेबियाकडे अंदाजे 267 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. येथे असलेले गवार ऑइल फील्ड हे जगातील सर्वात मोठे तेल क्षेत्र आहे. सौदी अरेबियाची कंपनी सौदी अराबिको ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. त्यानंतर 1 नंबरला जो देश होतो म्हणजे व्हेनेझुएला. याचा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे, व्हिडिओ जाऊन नक्की पहा. आणि हा आता पहिल्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला. येथे अंदाजे 303 अब्ज बॅरल तेलसाठा आहे. हा जगातील सर्वात मोठा साठा आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतका तेलसाठा असूनही व्हेनेझुएला आज आर्थिक संकटात आहे. याचं कारण राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवस्थापनातील चुका. तर चला जाणूया तेलामुळे जगात युद्ध का होतात. इतिहासात अनेक युद्धामागे तेल कारणीभूत आहे. उदाहरणार्थ इराक कुवेत युद्ध, मध्य पूर्वेतील संघर्ष, ऊर्जा राजकारण. या देशाकडे तेल असतं तो देश जगात प्रभाव टाकू शकतो. भारताची स्थिती काय आहे यामध्ये, तर भारताकडे तेलसाठा खूप कमी आहे. भारताला जवळपास 85% तेल आयात करावं लागतं. मुख्य आयात देश आहे सौदी अरेबिया, रशिया आणि इराक, UAE. म्हणूनच भारत नवीन ऊर्जा स्रोत शोधत आहे, जसे सौर ऊर्जा, वारा ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन. तर मित्रांनो, आपण आज पाहिलं होतं जगातील सर्वाधिक तेलसाठा असणारे टॉप 10 देश आणि यामध्ये आपल्या पहिल्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला. तेल हे फक्त इंधन नाही, तर ते जगातील राजकारण, अर्थव्यवस्था आणि शक्तीचं मोठं साधन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ब्रेनबूम मराठीला नक्की जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका अशा नवीन टॉपिकसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.